ही गोष्ट जर मला अगोदर कोणीतरी सांगितली असती तर किती बरं झालं असतं असं मला नेहमीच वाटतं. जेव्हापासून ही गोष्ट मला समजली आहे तेव्हापासून माझं आयुष्याकडे बघण्याचा नजरियाच बदलून गेलाय. आणि म्हणूनच मला तुम्हाला ही गोष्ट सांगू वाटते. आपण आपल्या डिस्कशनमध्ये किती सहज बोलून जातो की आत्ता तर कोविड चालू होता, आता तर आपण घरी बसलेलो होतो आणि किती पटकन वर्ष निघून गेले, कोविडला इतके वर्ष झाले. पण जेव्हा आपल्याला ही गोष्ट समजते की निघून जाणारे वर्ष, दिवस, इन शॉर्ट वेळ हे फक्त दिवस आणि वर्ष नसून तुमचं आयुष्य आहे, जे की सटसट संपून चाललेलं आहे. म्हणजेच ना, फक्त वर्ष नाही संपत आहे, आपल्या आयुष्यातलं एक एक वर्ष, एक एक दिवस कमी होत चाललाय. आणि तरीही आपल्याला सुधारायचं नसतं. आज करू, उद्या करू, इथंच सगळा वेळ निघून जातो. आणि मग कधी तुमच्या आयुष्याची उलटी गिनती संपून जाईल तुम्हाला समजणारच नाही. आणि यमराज तुमच्या समोर उभा असेल आणि तेव्हा तुम्ही काय विचार करत असाल माहिती आहे? हे आपल्याला करायचं होतं, हे राहून गेलं, ते करायचं होतं, ते राहून गेलं, किती इच्छा होती हे करायची, नाही केलं. म्हणून कोणतरी शहाणा माणूस सांगून गेले, कल करे सो आज, आज करे सो अब. आता प्रत्येक गोष्ट मुहूर्त काढून करायला ते लग्न थोडी आहे. आणि मरण तर काय आपल्याला सांगून येत नाही, त्यामुळे विषयच राहत नाही. जे मनात असेल ते करण्याची हिंमत लवकर आणावी लागेल, माहिती नाही तर आयुष्य कधीही संपू शकतं. आणि 4 लोक, ही लोक, ती लोक, तेव्हा फक्त खांदे द्यायला येतील, बाकी काहीच नाही. त्यामुळे जे मनात असेल ना ते करायची हिंमत हवी. जेव्हा एखादा माणूस शेवटचा श्वास घेत असतो ना तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये हेच चालू असतं की काश मी तेव्हा ती गोष्ट केली असती आणि माझं आयुष्य काहीतरी वेगळं असतं, मी का लोकांचा विचार केला. आणि त्यामुळेच तुम्हाला ती शेवट जाणारे लोक हेच सांगत असतात की लोकांचं नसतं बघायचं, स्वतःचं बघायचं असतं. तुला काय वाटतं, तुला काय करायचं हे काय मग सांगत असतात. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. चला बाय.